अकोल्याच्या कृषीनगर भागात 17 जुलै रोजी 2 गटांमध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारी आणि गोळीबारामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी आता यावर कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात एकूण 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 12 जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. नागरिकांमधील भीती दूर करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी काल अटक केलेल्या 4 प्रमुख आरोपींची कृषीनगर परिसरातून धिंड काढली. या कारवाईला पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी असं नाव दिलं असलं तरी याचा मुख्य उद्देश नागरिकांना भयमुक्त करणं हाच होता. आजचा हा प्रयोग नव्हता. ही एक तपासाची प्रोसिजर आहे. जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात तर त्याच्यात अधिक पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला, कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या, या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की नाही, योग्य आरोपी आहेत की नाही, हे सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो. तिथं हे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तशाच प्रकारचा पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो, जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असतं. त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात. या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी ताणून, हा रायटचा आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये लिथल वेपन्स वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये फायर आर्म्स वापरलेले आहेत. तर अशा प्रकारचे जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावे, त्यासाठी क्राईम रिक्रिएशन करण्यासाठी आम्ही इथं आजचा ही ड्रिल केलेली आहे. नाही, बरोबर आहे. ही गोष्ट आम्ही नागरिकांना रेस्ट्रिक्ट करून सुद्धा हे करता आलं असतं, पण नागरिकांना आम्ही थोडंसं बघू दिलं. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की त्यांच्या मनातून अशा गावगुंड लोक जे आहेत यांची भीती निघाली पाहिजे. यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी सर्वसामान्य जनता समोर आली पाहिजे आणि जनतेला कळालं पाहिजे की पोलीस आणि जी सिस्टीम आहे ही फंक्शनिंग आहे, काम करते आणि आपल्या संरक्षणार्थ आहे. त्याच्यामुळे आपण असं जर कोणी काही गुन्हेगारी करत असेल तर त्याच्या विरुद्ध समोर येण्यासाठी, पोलीस त्यांच्या मानसिक बळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही थोडीशी ही ड्रिल पब्लिकच्या समोर केलेली आहे. तकलीफ होणार का लोकांना? इच्छा दहशत माजवणार का? पुढे थांबले होते पहिले जोरानं बोला. हा 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 इथून सगळं काम करून आलं, निघून गेले. चला, त्याच्यानंतर करताल का? नाही. काना पकडून मागा, सॉरी, माफी मागा. कोणी तुम्हाला भडकवलं तर भडक सांग का? नाही. सांगा त्यांना आता याच्यानंतर करणार. खाली बस रे, घुटण्यावर बस, घुटण्यावर बस. करणार नाही. करणार नाही. करणार का दादागिरी इकडे? तलवारी वगैरे आणणार का हातात? कोणत्या रस्त्याने गेलते इकडे? आता सरळ गेलते का? यावेळी आरोपींनी कान पकडून भागातील नागरिकांची माफी मागितली आणि यापुढे दहशत पसरविणार नाही अशी ग्वाही दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना सुरक्षिततेची भावना मिळेल आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. दादू गडची बंटी जराटे मैंने फोन लावला, याचा फोन बंद होता, तर याचा डबल वापस फोन आला मला. हा म्हणजे मी आपलं कारभार चिंतू, तू माहीत नक्कल करू राहिला का? तू नक्कल दे तर ती त्याने गेलो भेटायला. 2 जण होते ते. त्यातलं कारभार तुम्ही मला काऊन चिडवता? मी जर 6 महिन्यापासून घराच्या बाहेर नाही निघालो. 8च्या नंतर सर मी घराच्या बाहेर नाही निघालो कधीच. यायच्या धक्काने एवढा मी एवढ्या धक्काने यायच्या. हे आता 2-4 दिवसा अगोदर मा कॅमेऱ्यात अशी अतिच मा घराच्या बाजूने आहे ना, हे मारले. मा मोबाईल मध्ये आहे कोयते.
मॅडम मी दिला तो- CCTV दिले नाही सर तो पासवर्ड मी नाही मी दिला मोबाईल मध्ये माझ्या मोबाईल खतम होता चार्जिंग मोबाईल घेतला का